भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. समन्वित त्रिसेवा ऑपरेशनमध्ये 9 ठिकाणी लक्ष्य केले गेले. पाकिस्तानमधील 4, बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोटसह POK मधील 5 या हल्ल्यांचा उद्देश भारतात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद, JEM आणि लष्कर-ए-तैयबा LETच्या नेत्यांचा खात्मा करणे हा होता, ज्यात प्राणघातक पहलगाम हल्ला देखील समाविष्ट आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये ऑपरेशनचा परिणाम कैद झाला. फुटेजमध्ये नारंगी रंगाच्या आगीचे गोळे आणि दाट धुराचे ढग असलेले मोठे स्फोट दिसत होते, पण इतर व्हिडिओमध्ये नागरिक रस्त्यावर जमताना दिसत होते आणि दूरवर स्फोट दिसत होते. डॅशबोर्ड कॅमेऱ्याने पोलीस चौक्यांजवळ दुय्यम स्फोट देखील रेकॉर्ड केले. सूत्रांनी ANIला सांगितले की या ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही सेवा शाखांमधील सैन्य आणि मालमत्तेची काळजीपूर्वक जमवाजमव करण्यात आली होती. जिथे भारताविरुद्ध हल्ले नियोजित आणि निर्देशित केले जात होते, तिथून दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यासाठी विशेष अचूक शस्त्रास्त्रे वापरण्यात आली. आमच्या कृती केंद्रित, मोजमाप केलेल्या आणि गैरविरोधक होत्या, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तरी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केले नाही, यावर भर दिला आहे. हे लक्ष्य निवड आणि अंमलबजावणीमध्ये भारताच्या धोरणात्मक संयमाचे प्रदर्शन करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना. संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल. प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे. रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन. रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा. शिवबाज संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर. सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा. संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा.